देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं. या उपोषणाच्या 5व्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरच्या दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ, राज्य सरकारनं स्थापन केलेली मराठा आरक्षण उपसमिती मनोज जरांगे पाटलांना जाऊन भेटली आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांमधली सगळ्यात महत्वाची मागणी असणारं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन आदेश जो आहे तो अ, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगे पाटलांच्या हाती दिला. आणि त्यानंतर कुठेतरी ओबीसी आरक्षण संपेल अशी भीतीच ओबीसी अभ्यासकांकडून, ओबीसी आरक्षण चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली. पुण्यातल्या महात्मा फुले वाडा अर्थात समता भूमीवर ओबीसी नेत्यांनी आंदोलन देखील एक दिवस केलं होतं. आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे. उद्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या अनुषंगानेच आज आपण बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते आणि ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा काय असेल या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी आंदोलनातलं एक आक्रमक नेतृत्व ऍडव्होकेट मंगेश ससाने. दादा, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. नमस्ते. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांची एकत्रित बैठक बोलवलेली आहे. काय सांगाल पहिल्यांदा या बैठकीच्या अनुषंगाने? हा, आम्हाला समजलं की यांनी जे आपले विरोधी पक्ष नेते होते विजय वडेट्टीवार साहेब, तर काहीतरी त्यांच्याशी संपर्क साधून, कारण या बैठकीचं त्यांनी एक हे ठेवलं की चला आपण एक बैठक करू, तुमचे काय कन्सर्न आहेत वगैरे. कारण की याला एक पार्श्वभूमी अशी पण आहे ती सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे की येत्या 10 तारखेला नागपूरमध्ये एक खूप मोठा ओबीसीचा मोर्चा इथं आयोजित केलाय. सर्व ओबीसी संघटनांनी, त्याच्यामध्ये वडेट्टीवार पण असतील, त्याच्यानंतर मग बाकीचा ओबीसी जो संघ आहे तो असेल, या सर्वांनी ह्या 2 सप्टेंबरच्या जे आर विरोधामध्ये खूप मोठा, तिथं 1.5-2 लाख लोक येतील अशी शक्यता आहे. असा खूप मोठा नागपूरमध्ये तो मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि कुठंतरी त्याचे शेवटी इनपुट्स मिळतात, राज्य सरकारला मिळतात, गुप्त वार्ताच्या माध्यमातून मिळतात की बाबा तिथं त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे. आणि तो खूप मोठा प्रतिसाद मिळतोय असं एकंदरीत लक्षात आलेलं असणार. त्यामुळं हा डायलॉग काहीतरी सुरू करण्याच्या दृष्टीने ती बैठक ठेवायचं राज्य सरकारतर्फे नियोजन केलंय. परंतु नंतर आम्हाला असं कळलं की या बैठकीला जे ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, त्याचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर यांना पण बोलवलंय. आणि मग थोडस मग त्यामुळे आमच्यामध्ये नाराजी झाली, कारण की या 2 सप्टेंबरच्या जे आर संदर्भामध्ये त्यांनी एक तिथं उपोषण केलं होतं. त्या उपोषण केल्यानंतर तिथं मग सरकारचं शिष्टमंडळ तिथे गेलं होतं. ते उपोषण सोडवलं आणि त्यांना म्हणले की आम्ही तुम्हाला बैठकीला बोलवतो. आणि दुसऱ्या कोणत्याही ओबीसी नेत्याला न बोलवता मग फक्त हे बबनराव तायवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आधी सह्याद्रीला बोलवलं होतं. इथं बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, ह्या बबनराव तायवाडेंनी तो जो 2 सप्टेंबरचा जे आर आहे त्याला त्याला सांगितलं की याने आमचं ओबीसीचं नुकसान काही होणार नाही, त्याला समर्थन दिलं. आणि हे फक्त दाखले देण्यासाठी आहेत, असं तसं हे ते. आणि सरकारला एक प्रकारे त्यांनी क्लीन चिट दिली. मग त्याच्यावरनं मग आमच्यामध्ये खूप नाराजी झाली, कारण की महाराष्ट्रातले सर्व ओबीसी नेते, सर्व ओबीसी संघटना, बरं असं नाही की फक्त तायवाडेंनाच याबाबतली तांत्रिक माहिती आहे, कायदेशीर माहिती आहे. आम्ही पण 4 गोष्टी शिकलोय, आज कोर्टामध्ये मांडतोय की कशा प्रकारे या 2 सप्टेंबरच्या जे आर मुळे, कारण की त्याच्यात जर सुरुवातीला जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार, पण त्यानंतर आतमध्ये जर बघितलं तर ज्याच्याकडं त्या त्या ठिकाणचे रहिवासाचे पुरावे नाहीत किंवा त्याचे पूर्वज
आजोबा हे तिथं राहत होते, तर त्या उमेदवारांनी काय करायचंय? ऍफिडेव्हिट द्यायचं, प्रतिज्ञापत्र द्यायचं की माझे पूर्वज इथं इथं राहत होते. फक्त शपथेवर सांगायचं. दुसरं, आता प्रचलित पद्धती अशी आहे की कुणालाही जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी 2000 सालचा तो ऍक्ट आहे, 2012 सालचे रूल्स फ्रेम केलेले आहेत. याच्यामध्ये जात प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्याला पात्र कोण, त्याची व्हिजिलन्स कमिटी कोण, स्क्रुटिनी कमिटी कोण हेड करणार, ऍफिडेव्हिट कसं द्यायचं, कोणी द्यायचं, हे सगळं सेटल लॉ आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की खूप मोठं आपण म्हणता येईल इलॉजिकल, बेकायदेशीर, असंविधानिकपणे त्यांनी ती प्रोसेस डायल्यूट करण्यासाठी गेल्या 2023 पासून त्यांनी प्रयत्न चालू केलेत, शिंदे कमिटी कॉन्स्टिट्यूट करून. शिंदे कमिटी केली. एकतर तुम्हाला जातीचे दाखले देण्याचं जे रूल आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याला हेड कोण करणार, त्याला डेप्युटी कलेक्टर, एसडीओ, तहसीलदार लेवलचा ऑफिसर हेड करणार त्याला. आणि बाकीचे कोण कोण कसे, व्हिजिलन्स रिपोर्ट कसा, पोलिसांची काय गृह चौकशी कशी करायची, ते सगळं दिलंय. त्यानंतर एखाद्या जातीचं मागासले पण तपासणं हे राज्य मागासवर्ग आयोगाचं काम आहे. पण यांनी असं तिसरं काहीतरी ती रिटायर्ड जजची शिंदे कमिटी आणली आणि एकाच जातीचे दाखले देण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी कमिटी नेमायची. मग ती मराठवाड्यापुरती नेमायची, त्यानंतर तिचा स्कोप वाढवायचा, नंतर हे पुरावेचा स्कोप वाढवायचा, 12 नवीन वेगवेगळे पुरावे, भूमी अभिलेखचे पुरावे, पोलिसांचं रजिस्टर, शाळेचं रजिस्टर, उत्पादन शुल्काच्या ह्याच्यामध्ये कोण जात लिहिते, ज्यांची दारूची दुकान आहेत. तर ते म्हणजे सगळं डायल्यूट करायचं आणि त्याचा कळस म्हणून त्यांनी जानेवारी 2024 मध्ये जो सगळे सोयरे कायदा आणला होता, तो ड्राफ्ट नोटिफिकेशन होतं, त्याच्यामध्ये असंच केलं. तुम्ही ऍफिडेव्हिट वर तुमच्या गणगोतातल्या सगळे सोयरे कोण असेल तर त्याला प्रतिज्ञापत्र देऊ शकता आणि त्याच्यावरनं तो कुणबी आहे म्हणून आम्हाला कुणबी द्या. आता त्याचाच दुसरा सक्का भाऊ आणला यांनी. त्याच्यामध्ये काय लिहिलंय ह्या 2 सप्टेंबरच्या जी आर मध्ये की या ज्याच्याकडे कुणबी, ज्याच्या वडिलांच्या आजोबांच्या पंजोबांच्या कुणब्याच्या नोंदी नाहीयेत, त्यांनी काय करायचं, त्या गावामधला एखादा व्यक्ती जो त्याच्या नाते संबंधातील असेल, जो त्याच्या कुळातील असेल, अशा व्यक्ती जर प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल, तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्र ह्या उमेदवाराला द्यायचं. काय म्हणायचं त्यात? मी कुणबी आहे, माझ्याकडे कुणबी दाखला आहे, माझ्या नातेसंबंधातील हा उमेदवार आहे, माझ्या कुळातील हा अर्जदार आहे, त्यामुळे त्याला कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं. अशा प्रकारचे सर्वात महत्वाचे याच्यात 2 गोष्टी आहेत. एकतर ढोबळ शब्द, नातेसंबंध, कुळ, हे 2000च्या कायद्यात याची डेफिनेशन नाहीये, 2012 मध्ये याची डेफिनेशन नाहीये. प्रत्येक कायद्यात डेफिनेशन असतात काही शब्दांच्या, कीवर्ड्सच्या. तर मग हे ढोबळ शब्द त्यात टाकायचे की ज्याचा स्कोप मग तो महाराष्ट्रापासून तो गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, भारत, युगांडा, अमेरिका, युरोप सगळीकडे जाऊ शकतो. नातेसंबंध कुठं पण होतात ना आपल्या जगात. हम्म. कुळ आपण जे म्हणतो, हे कुळाला पण एक सर्टन हे नाहीये, कुळ कुठेही कसंही लागू शकतं. म्हणजे काय, तर सरसकट करण्यासाठी केलेलं सगळं नियोजन आहे. एवढं सगळं समोर असताना हे बबन तायवाडे म्हणतात त्याने आपलं नुकसान होणार नाही, आम्ही येडेत, आम्हाला काय अक्कल नाही, आम्हाला वाचता येत नाही जी आर, का आम्हाला त्या मागचं कशासाठी बिटवीन द लाईन्स आपल्याला समजत नाही हे कशासाठी केलंय. मग तुम्ही कुठंतरी सरकारचे तुम्ही लाभार्थी आहात. मी माझा एक व्हिडिओ केला होता, बबन तायवाडेंनी ओबीसीचं अधिवेशन दिल्लीत केलं, आता गोव्यामध्ये केलं, महाराष्ट्रामध्ये आग लागली. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण शेवटच्या घटका मोजतंय. तुम्ही त्या गोव्यामध्ये 5 स्टार याच्यामध्ये तिथं बोलवतात, तिथं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना बोलवतात. देवेंद्र फडणवीस कसं काय बरं फक्त तुमच्या कार्यक्रमाला जातात? या तायवाड्यांचं तिथं फार्मसीचं कॉलेज होतं, ते फार्मसीचं कॉलेजच्या नंतर मग आता त्यांना मेडिकल कॉलेजची परमिशन मिळाली. आता मागच्या वर्षी त्यांनी मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे काढलंय. मग आम्हाला समजत नाही का की तुम्हाला कुणाचा लाभ झालाय, तुम्ही कुणाचे लाभार्थी आहेत. मग तुम्हाला तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी तुम्ही अख्खी चळवळ दावणीला बांधणार आहात का?
सरळ म्हणायचं ना, ठीक आहे मला तर असं वाटतंय, पण बाकीच्यांचं म्हणणं असेल तर मी त्याच्यावर काय बोलणार नाही. तुम्ही तिथं सगळ्यांना आम्हाला ज्ञान शिकवताय, आम्हाला खोडून काढताय, आम्हाला चुकीचं ठरवताय, सरकारला क्लीन चिट देताय. तायवाड्यांना हे माहित नाही का, या कुणबी दाखल्यांनी आधीच ओबीसीचं सगळं आरक्षणाची वाट लावली. 60-70% प्रत्येक ठिकाणी सरपंच पद म्हणा, तुमचं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इलेक्शन आल्या तर कुणबी उमेदवार आमच्या समोर येतोय. मग बबन तायवाडेंच्या मग आम्ही खोलात जायचं का? का तुम्ही विदर्भातले कुणबी आहात म्हणून तुम्ही म्हणताय चला नाही आपलेच भाऊ आहेत. मग हे असं मग आम्ही आम्ही बोलू का तुम्हाला असं? त्यामुळं मग ते येणार होते, आम्ही त्याला विरोध केला. आता ती बैठक लागलेली आहे. तर त्यामध्ये जे तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला, त्यामध्ये नक्कीच होणार ना. सरकारची भूमिका सगळं आता चाललंय ते 2 सप्टेंबरच्या जी वरच. ते आमचा मेन मुद्दा राहणार आहे. आमच्या हरकतीचा मेन मुद्दा की त्याच्यातनं कसं काय प्रकारे त्याचं हे सगळी प्रोसेस डायल्यूट केली जाते. कसंही तिथं भ्रष्टाचाराचं कुरण होईल. कसं एसडीओ, एसडीएम, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, क्लास 1 ऑफिसर वरून हे तलाठ्याकडे काम डायल्यूट केलेले क्लास 4 कर्मचाऱ्याकडं, ग्रामसेवकाकडं, सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडं ते रिपोर्ट देणार. मग भारतातले, महाराष्ट्रातले आपल्याला माहित नाही का काय चालतं महसूलमध्ये, कसं चालतं? मग तुम्हाला तलाठ्याकडे जर ते सगळं एवढं कार्यभाग दिला, तर तलाठी काय तो उमेदवारांच्या घरात जाऊन अहवाल देईल. तलाठ्याला आहे का काय ट्रेनिंग आहे की कुळ कसं तपासायचं, नातेसंबंध चेक करायचं? तलाठ्याचं काय त्याच्यामध्ये काय पीएचडी झालेलं आहे? वेगळं ट्रेनिंग दिले त्यांना? काही नियमावली आहे का नातेसंबंध कसे हे करायचे? आता नातेसंबंध काय होतात? नातेसंबंध आंतरजातीय होतात, आंतरधर्मीय होतात. आता तर ते सेम जेंडर मध्ये पण व्हायला लागलेत नातेसंबंध. त्यामुळं तुम्ही असे ढोबळ शब्द टाकायचे आणि मग नुसतं एक शब्देवर तिराईत व्यक्ती कोणतरी येणार आणि म्हणणार हा माझ्या नातेसंबंधातला आहे, कुळातला आहे, आणि मग ह्याला दाखला द्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ओबीसीची पुरती वाट लावायची. तर हे आम्ही तिथं आमचे सगळे तांत्रिक जे काय विश्लेषण आहे, मुद्दे आहेत, त्याच्यानंतर मग काय केस लॉज आहेत, त्यानंतर मग आपली जी 105वी घटना दुरुस्ती झाली, 338B, 242 ए, या या घटना दुरुस्तीच्या आणि या कलमांच्या अनुसरून राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला कन्सल्ट केलंय का? तुम्ही अशा प्रकारच्या एका महत्वाच्या कायद्यामध्ये तुम्ही बदल आणताय, मग त्यासाठी तुम्ही लॉ अँड ज्युडिशरीची तुम्ही अभिप्राय घेतला होता का? म्हणजे तुमच्या हाऊसमध्ये याच्यावर चर्चा घेतली का दोन्ही? बरं हाऊस जाऊन द्या, तुम्ही कॅबिनेट मध्ये हे याच्यावर चर्चा घेतली का? कॅबिनेटची तरी मंजुरी आहे का? हे आमचे सगळे प्रश्न आहेत ना. कुठेतरी त्या जरांगेला मुंबईतनं बाहेर काढायचं कोर्टाने सांगितलं होतं. पण कोर्टाचा जर आदेश पाळायचा आणि त्याला जर कुठं मग त्याला काय म्हणता येईल, त्याला बळाचा वापर करून बाहेर काढायचा, मग अनरेस्ट होईल महाराष्ट्रामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धोक्यावर आलेल्या आहेत. मग काहीतरी त्याला जाताना एक चॉकलेट लॉलीपॉप द्यायचं म्हणून हे असलं काहीतरी हा काढायचा, जो ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश करेल, ओबीसीचं आरक्षण संपून टाकेल. त्यासाठी आम्ही आमची भूमिका उद्या मांडू. तिथं आमच्यामध्ये मला नाही वाटत कोण असं चॉकलेट लॉलीपॉप देऊन कोण सरकारचं लाभार्थी असणार आहे. आम्ही स्पष्ट सांगू, तुम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार जर द्यायचं होतं तर तेवढंच द्या ना. त्या जी आर मध्ये तुम्ही तो पॅरेग्राफ टाकलाय शेवटचे दोन, ते आमचा घात करणार आहेत. आणि तुम्ही जे शब्दछल करत असतात किंवा ते कलम कसाई सारखं काम करत असतात, तर ते तर तो धूर्त पणा, तो कावेबाजपणा आम्हाला ओळखू येणार नाही. एवढे तर आम्ही वेडे नाहीये. आम्ही पण शिकलोय, आम्ही पण कोर्टामध्ये भांडतोय. तर या संदर्भामध्ये आम्ही सांगू त्यांना की असं काय करू नका म्हणून. आमची न्यायालयीन लढाई चालूच आहे, याचिका दाखल आहेत. न्यायालयीन लढाई वेळ खाऊ असती, कधी कधी निराशाजनक असती, लवकर मॅटर लागत नाहीत. पण आम्ही सांगू त्यानंतर मग आमचे बरेच प्रश्न आहेत.
ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचा निधीमध्ये जो दुजाभाव आहे, आतापर्यंत 25,000 कोटी काहीतरी यांनीच मोठ्या छाती ठोकपणे सांगितलंय अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले. आम्हाला किती दिले ते पण आकडे समोर आहे. पीएचडीच्या जे विद्यार्थी आहेत महाज्योतीचे आणि सारथीचे, त्यांच्यामध्ये का दुजाभाव होतोय? एका जातीसाठीच्या संघटनेला तुम्ही पाहिजे एवढे पैसे देतात. 450 जातीची जी संस्था आहे महाज्योती, त्याला फेलोशिपसाठी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना, जे संशोधक विद्यार्थी आहेत 900, त्यांना समुद्रामध्ये उडी मारायला लागती. त्या ज्या महिला आहेत बिचाऱ्या, माझ्या भगिनी, लहान मुलांना घेऊन आल्या होत्या हो त्या, त्यांना तिथं जलसमाधी आंदोलन करायला लागते. मग असाच तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहे का? असाच तुम्ही समानता हे करणार आहे का? एका प्रगत, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या पुढारलेल्या सत्ताधारी समाजाच्या दबावाला बळी पडून, राजकीय प्रेशरला बळी पडून कुठंतरी आपल्याला नुकसान होईल, सरकार अडचणीत येईल, कारण की 170 आमदार आहेत, ह्या भीतीखाली तुम्ही जर असं करत असताल आणि आम्हाला जे संविधानिक अधिकार दिलेले आहेत त्याचं जर असं होत असेल, तर मग आम्ही का शांत बसायचं? या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं मांडू आणि अत्यंत प्रखरपणे मांडू, स्पष्टपणे मांडू. जर तुम्ही तो जी आर मागे घेतला नाही किंवा आम्हाला ज्या गोष्टींवर त्याच्यामध्ये हरकत आहे ते वगळलं नाही, त्याचं शुद्धीपत्रक काढलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र होणार आणि याचा फटका नक्कीच या सरकारच्या तिन्ही जे कोण अलायन्स आहे, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे गट, यांना या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करारा जवाब हम देने वाले. अगदी निश्चित तुम्ही अगदी विस्तृत या सगळ्याबाबतची आपली भूमिका उद्याच्या बैठकीच्या अनुषंगाने मांडली. या बैठकीला नेमके आपल्या कोण ओबीसी नेते बैठकीमध्ये सहभागी असतील आणि जो काही एक प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून होता, लक्ष्मण हाके या बैठकीमध्ये असतील का? नाही, मुळामध्ये हेच सगळं आज बैठक होणार का नाही हे सगळं तळ्यात मळ्यात चालू होतं. आता मला एक आलता फोन यांच्याकडून की तुम्ही यायचे, सगळं जे तांत्रिक विश्लेषण कायदेशीर ते तुम्ही बाजू मांडायची. हाके सरांशी पण माझं कशी फोन आलता, माझं पण अजून काय माझं बोलणं नाही झालं. मी त्यांच्याशी पण बोलून घेईल, त्यांना कोणी निरोप दिला आहे का नाही. याच्यामध्ये निमंत्रितांची एक ऑफिशियल एक यादी असती, ते अजून आलं का नाही ते पाहावं लागेल. पण काल आणि आज पण त्या संदर्भामध्ये वाया वाया असे निरोप आलेले आहेत किंवा सांगितलेलं आहे की तुम्ही यांना निरोप द्या. तर बघू, आम्ही आता ठरवू थोड्या वेळाने की नक्की काय कसं आहे, बैठकीचं स्वरूप कुणाकुणाला बोलवलंय, असं एकंदरीत आहे. पण मंगेश दादा, तुम्ही मगाशी बोलताना बबनराव तायवाडेंच्या अनुषंगाने सुद्धा बोललात. कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्ये किंवा ओबीसी मध्ये एकजूट नसल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लढाई लढावी लागते आणि त्याचा फायदा कुठेतरी केवळ मनोज जरांगे पाटील आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज एकवटतो आणि मग जसं एका भाषणामध्ये बोलताना छगनराव भुजबळ साहेब सुद्धा म्हटले होते की एक दबाव गट जो आहे तो निर्माण झालाय आणि त्या पोटी सरकार निर्णय घेते. तर तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटतंय. नाही, मुळामध्ये कमी पडत नाहीये. यालाच तर म्हणतात सामाजिक मागासलेपण. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगेच्या तिथं आंदोलनाला ज्यांची गरज आली मनोज जरांगेच्या चिथावणीमुळे, ते संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकी तिथं जाऊन त्याचे दोन्ही बाजूनी दोन पाय दाबतात. ते समजून घेतलं पाहिजे की प्रस्थापित सत्ताकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, सहकार ज्यांच्या ताब्यात आहेत, या सगळ्यांचा चेहरा मनोज जरांगे झालेला आहे की ज्यांना स्पष्ट भूमिका घेता येत नाही स्वतःच्या फायद्याची आणि ओबीसीच्या नुकसानीची, किंवा ओबीसी पुढे जातील. त्यामुळं मनोज जरांगेंना सपोर्ट मिळणं, मनोज जरांगेंच्या मागे लोक येणं हे स्वाभाविक आहे. 170 आमदार, 27-28 खासदार, त्यातल्या 70-80% जणांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. कारण की ओबीसी जर राजकीय आरक्षणाने राजकारणात आला तर आपल्याला कुठेतरी शेड्यू ठोकल,
त्यामुळं मनोज जरांगे, आणि कारण की तो एक समाज आहे आणि खूप प्रगल्भ समाज आहे, पैसेवाला आहे, सत्ता त्यांची आहे, गल्लीपासून म्हणजे ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीच्या कॅबिनेट पर्यंत प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे नक्कीच ते एक येतात. राहिला प्रश्न, दुसरी बाजू अशी आहे की ओबीसीच्या 346 जाती, नुसतं 19% ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी, ब, क, ड असं सगळं मिळून जवळजवळ 450 जाती. त्यामुळं मग त्यांचं प्रतिनिधित्व कोण करणार? आणि मुळामध्ये हाच ओबीसी त्यालाच म्हणतात की बॅकवर्ड क्लास त्याला म्हणतात, सामाजिक मागासले पण म्हणतात, शैक्षणिक मागासले पण. आम्हाला आमच्या, ठीक आहे, काही प्रगत जण झाले असतील, पण आम्हाला आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, पोटा पाण्यासाठी आम्हाला पळावं लागतं. त्यामुळं कोण ते अं, एकत्र बैठकी लावणार, कोणते आंदोलन करणार, कोणती लढाई लढणार, गावगाड्यामध्ये एक दोन घरं, त्याच्यावर हल्ल्याचे प्रमाण आपण बघितलेले आहे. त्यामुळं होणार, थोडंसं मतभेद होणार, त्याला काही नाही. आणि ते तुम्ही जे म्हणला बबनराव तावडे, म्हणजे म्हणजे असं नाही की ओबीसी मध्ये एकमत नाही. 100 मधला एक जणच फक्त विरोधात आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो पण विदर्भातला. पण बाकी धनगर, माळी, वंजारी, बाराबलुतेदार, आलुतेदार जे पण सगळे ते या जी आर ला विरोध करतात आहे. त्यामुळं ते जर तुम्ही जर ते पर्सेंटेज काढलं, तर तुमच्या लक्षात येईल की ते नगण्य आहे. सरकार पुरस्कृत ज्या संघटना आहेत ते सरकारची बाजू घेतात आहे. आणि असं काय आजकालच्या कलियुगामध्ये आणि आजच्या राजकारणाच्या या सगळं आपण जे पाहिलं गेल्या 5-10 वर्षामध्ये, ते काय असं काही नवीन नाहीये. ते सरकार अशा खेळ्या करणार. पण 99% ज्या सगळ्या ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीच्या समाजाच्या संघटना आहेत, त्या आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की हे असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे एक बबनराव तायवाडे ते एकदम बुद्धिमान, आणि ते एकदम त्यांना सगळं समजतंय आणि आम्ही सगळे येडे असं होत नाही. त्यांची मजबुरी नक्कीच आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं सविस्तर काय आणि काय नाही. त्यामुळं ओबीसी मध्ये मतभेद नाहीयेत. सरकारला निरोप देण्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, कारण की एवढ्या मधल्या कुठल्या नेत्याला बोलवायचं, कुठल्या नाही बोलवायचं, एकाला निरोप दिला आणि हे सगळे घडामोडी चालल्या. त्यामुळे जे पण तिथं कोण जातील ते आमच्या फायद्याच बोलतील, एवढं आम्हाला नक्की शाश्वती आहे. अगदी निश्चित दादा. म्हणजे सरकारने ओबीसी उपसमिती देखील नंतर गठीत केली होती आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात त्या समितीच्या बैठका देखील झाल्या. आता उद्या जी बैठक होणार आहे त्यातून जर सरकार हं. दरबारी काही सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही तर सांगितलं की आम्ही राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन जे आहे ते करणार आहोत. आणखीन आपली काय वेगळी भूमिका असणार आहे? नाही, आमचे मोठमोठे मोर्चे आहेत. 9 तारखेला आझाद मैदानावर कुणबी समाजाच्या, कोकणातले जे मूळ कुणबी आहेत त्यांचा, 2 सप्टेंबरचा जे आर, मराठा समाजाचं ओबीसी करण या विरोधामध्ये, कोकणातले जे कुणबी आहेत त्यांना अत्यंत वाईट रीतीने वागवलं गेलं. गेले अनेक वर्ष त्यांना शूद्र म्हणून तिकडचे खोत असतील, बाकी जे असतील, त्यांनी ते केलं. हे खरे कुणबी यांचा खूप मोठा मोर्चा आहे. 10 तारखेला नागपूरमध्ये महामोर्चा आहे. 13 तारखेला परतूरमध्ये आहे. त्यानंतर दिवाळीमुळे थोडेसे हे झाले. 27 तारखेला कळंबला खूप मोठा मोर्चा आहे. हे मोर्चे नक्की चालू राहतात. आणि सरकार आम्हाला हलक्यात घेतंय. त्यांना वाटते काय नाही, ओबीसी एवढे जरांगेच्या मागे जेवढे उभे राहतात ते ओबीसी असे नाही येऊ शकत, त्यांचे काही न्यूसेन्स व्हॅल्यू नाहीये. तर त्यांची ते खूप मोठी चूक करतात. ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे, त्यांना नक्की समजेल. विधानसभेला आम्ही मॅन्डेट दिला होता भाजपला, कारण की तिथं पवारांचे टोपे, बजरंग सोनावणे या सगळ्यांनी जरांगेला सगळी रसद पुरवली होती. त्यामुळे आमची प्रचंड नाराजी होती आणि झटका आम्ही दिला. भाजपला मोठं मॅन्डेट मिळालं. पण आता ते आमच्यावर असे उलटतील आणि एवढे असे असे उपकार करतील हे वाटलं नव्हतं. आता आम्ही त्या उपकाराची परतफेड खूप चांगली करू, ते पाहतील ते. अगदी निश्चित. मंगेश दादा, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठी सोबत बोललात, इतक्या विस्ताराने तुम्ही तुमची धन्यवाद. भूमिका. सरकार दरबारी उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय,
काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.